राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहणाऱ्यांची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय। सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता 26 फेब्रुवारी 2024 पासून 10% आरक्षण लागू करण्यात आले आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू असतानाच एमपीएससीने भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या। मात्र राज्य सरकारने जाहिरातीमध्ये बदल करून एमपीएससीचे 1 जानेवारी ते 20 डिसेंबर 2024 पर्यंत भरतीसाठी जाहिरात नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आणि त्या ज्यांच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही अशा जाहिरातीसाठी केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे। तर याविषयी नेमकं तरुणांना काय वाटतं याविषयीची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। राज्य शासनाने हा अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे, कारण की कोरोना काळामध्ये अनेक शासकीय नोकर भरतीच्या जाहिराती आलेल्या नव्हत्या, त्या प्रलंबित होत्या। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, ते त्यांची वयोमर्यादा ओलांडली किंवा आता पाहिलं तर यावर्षी कंबाईनची जी जाहिरात आली ती 1 वर्ष उशीर आली। यामुळे जे विद्यार्थी त्या जाहिरातीसाठी पात्र ठरत होते त्यांनी त्यांची वयोमर्यादा ओलांडली होती व त्यामुळे त्यांना एक वाढीव संधी मिळणं गरजेचं होतं। तर अनेक विद्यार्थ्यांची राज्य शासनाकडे मागणी केली की सरकारने 2-3 वर्ष वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात यावी। मग त्यालाच अनुसरून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 1 वर्षाची सर्व शासकीय नोकर भरतीच्या पदासाठी 1 वर्षाची वयोमर्यादेमध्ये वाढ दिली। त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना ज्यांची संधी हिरावून गेलेली होती शासकीय नोकर भरतीसाठी अप्लाय करायची, तर त्यांना पुन्हा एकदा संधी मिळत आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थी त्याचं स्वागत करत आहेत। परंतु इतरही विद्यार्थ्यांचे काही प्रलंबित प्रश्न आहेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे, जसं की कंबाईन त्याच्यामध्ये जागा वाढ झालं पाहिजे, पीएसआयच्या एसटीआयच्या जागा वाढल्या पाहिजेत। तसेच राज्यसेवेची या वर्षीची विद्यार्थ्यांची शेवटची परीक्षा आहे जुन्या सिलेबसनुसार, तर त्यामुळे यामध्ये सुद्धा जागा वाढ होणं गरजेचं आहे, कारण की ही परीक्षा झाल्यानंतर लाखो विद्यार्थी नव्याने पुन्हा तयारी करू शकत नाही, ते एमपीएससी क्षेत्रातून बाहेर पडतील। त्यामुळे त्याच्यामध्ये पण जागा वाढ व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे, त्या सुद्धा सरकारनं सकारात्मकपणे निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। एमपीएससीच्या भरती वयोमर्यादेत 1 वर्षाची वाढ झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याच्या भावना देखील हे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला। राजकीय केदारी, लोकल 18 पुणे।